बसली? पालीला 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 दीपालीला दीपालीला पालीला पालीला गाईज. तर आता कसे सर्वजण मस्त ना. तर आज आम्ही आलोय पालीला आणि व्लॉग लेट स्टार्ट केला बिकॉज थोडंसं घाईमध्ये निघालेलो. तर आता आम्ही जरा इथे फ्रेश झालोय. फ्रेश होऊन आता पायपडा जाणार आहे. तर गाईज आता दुसरी गाडी येते, ती अजून आली नाही. लाईव्ह लोकेशन बघितलं. किती मिनिटं लागणार आहेत? 15 मिनिटात येतील. 15 मिनिटात येणार आहे का? येतील 15 मिनिटात. हे आमचे सिद्धेश सर, टॉम एंड जेरी मधला डॉग. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. वो तो मतलब है त्यांना माहिती आहे. दाखव गळा दाखव ना. नाश्ता करून मग आम्ही पालीला जाणार. ठीक आहे, पाया पडायला जाणार. पालीला आलोय पण पाया पडायला आले हा आले. येतात वाटत. ओके. पण रुपेश तुम्ही एकदम असा योयो वाटताय. एकदम योयो लुक वाटतंय. ये सारे झोलम झाल से दूर हूँ मैं इसलिए तो मशहूर हूँ. दुसऱ्या गाडीमध्ये एडिटर बसलाय. तर ब्लॉग कधी येईल आता विचार करा. मुझे माफ कर दे. मग भावेश भोईर. भावेश भोईर फ्रॉम नेपाल. नेपाल. अरे बाबा त्याला घाबरलं. भावेश बोलले नेपाळचे. आता हा तर सुमोच्या मधनं आला. नेपाल मधून आला. हा कुठला सुमो? जपान मधून आला. नेपाल आणि हा जपान. हे जपान मधले वाटतात काय? हा नेपाल आणि हा जपान. नेपाल आणि जपान. वा. आणि आपण बायचं पान बघायला चालू आलं. झालं चालू झालं. मॅच झाली का? अभिलाषा वहिनी बघताय ना. अभिलाषा वहिनीला मी आता निरोप सांगितलं काहीतरी. दिसलं व्हिडिओ मध्ये दिसलं. चला सिद्धेश कदम दिसत नाही. मोबाईल घेऊन जाईल तुझा. तो आतमध्ये बाजार कुठे आहे? बाजार होतोय. अरे बाजार डोंगर ना. चला आता पाया पाडायला जातो. आता पुढचा तिकडे जातो. आपल्याला एक पण माकड दिसलं ना. तू आलेस ना कसे दिसते. झाले दर्शन वगैरे झाले आणि आम्हाला आरती भेटली ना मस्त. आणि यांनी मस्त एकदम जोरात गणपती बाप्पा बोलला. मग मस्त आवडत. आता आपल्याला इथून कसं जायचं? गाडीने रस्त्यावर. पावलावर पाऊल. आणि तुम्ही रुपेश सरांना ड्रायव्हिंग करता वेळ काय दाखवू नका. ते हात काढून टाव मधनं. नाही रे, हात ठेवायला जागा नाही तिकडे. त्यांचा हात तिथे बसत नाही. आता कसं गाईज फायनली तुम्हाला दाखवते आता आम्ही कुठे आहे. फायनली मला निघताना अर्धी पुढे गेले, अर्धी मागे आहे आणि आम्ही आतमध्ये आहे. कसा कसा ठीक आहे, तुम्हाला दाखवत आहे कुठे आहे.
रायगड गाईज, रायगड. रायगडला आम्ही रायगड ट्रेकिंगला आलोय. तर सगळं दाखवते तुम्हाला कसं काय. ओके, खूप भारी. आम्हाला जरा लेट झालं यायला कारण गाडी लोक वखत होती. हे दुकानं आहेत, स्टॉल आहेत. ही एंट्री होती रायगडची. आता एवढं चढायचं अजून. बाबा आताच दम लागला मला. तर पहिला असं होता आणि आता असं झालंय. रायगड भारी दिसतोय तो टोक. चला जाऊया. गाईज आम्ही दमलो. हा कुठला हाय? हा हाय. बापरे, आम्ही ना त्या शिड्या चढूनच दमलो ना. हा बाई पडली असते आता ती. बाबा किती खोल आहे खालती. काय सगळे गेले पुढे, आम्ही दोघंच राहिलो. सिद्धेश कदम, दी बुलडॉग आणि दीपाली पाटील. भिजते तर अख्खे आंघोळ झाली त्यांची घामानी. गॉगल लावायची वेळ आली. हा अजून खूप चालायचंय काय. तुम्हाला दिसतंय का? तिकडे जायचंय अजून आम्हाला. मग परत तिकडे जायचंय वरती, मग पोचणार आहे. खूप. आता काही लोक बोलतील, कोणी बोललेलं, कोणी सांगलेलं जायला. बघायचं तर आहे बाबा, महाराजांची समाधी बघायची आहे. आणि ती टेकडी बघायची जिथून फेकतात. नाही जाऊ शकत, पण ते दिसतं इथूनच किती खतरनाक आहे. ते दिसतं इथूनच किती खतरनाक असेल. ते अख्खा माणूस चूर चूर होत असेल तिथून. ए आवाज आला. आई डॉंकी. ए आवाज आला. मी पहिल्यांदा डॉंकीचा आवाज ऐकलाय. कोणीतरी मारला का त्याला? मग असा आवाज. मी तर किती विचार करत होती की कसं असेल चढणी बिडणी. इथं तर बारकी बारकी पोरं पर येतात सहलला, पिकनिकला, है ना. भारी. काय कशी बोलते, इथं माझं पाय दुखणं आणि तुला चालायला होईना. कसं चाललंस? चल की. कशी खतरनाक भाषा. अरे हा समोर डॉंकी. एक मिनिट काही दाखव. डॉंकी आलाच. डॉंकी 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 डाचू डाचू डाचू. भाई मला लाच आवाज येतो आता. पण काम चालू आहे तिथे. सरक गाड्या, तेव्हा काम चालू आहे. ते करते आवाज. असं का वरडतात ते? असं दुखतं म्हणून. भरपूर दिवसांनी भेटलीस ना तू. पोचले. हे आमची वाट बघत बसलेत गाई. ऐका की, तुमचे पाहुणे होते खाली. तुमचे पाहुणे खाली होते की. डॉंकी बघत बसलेलो. रुमाल पडला काकाचा. हे तुमचे पाहुणे बोलत होते तुम्हाला. हा मी ऐकलं, तुम्ही थांबलस ना. अरे यार अजून चालू नाही केलं चढायला. बहुत मनुष्य लग रहा मत करो रहने दो. हा एवढं चाललो आता. अजून एवढं चालायचं आहे. हा खूप भारी नजारा आहे. सकाळी यायला पाहिजे होतं, अजून भारी दिसला असता नजारा. मस्त लोकेशन. आमची माणसं तिकडे पोचली. चल 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 डोकऱ्या चल. 2 शिड्या चढताय ना. थांबे करता. अरे ते हे नव्हतं. हा खूप दमतोय. जो पण येईल
3-4 बॉटल पाणी तर घेऊनच या प्यायला. पाणी इथं तुम्हाला नाही भेटणार जास्त, आणि घरातून नसं आले तर बिस्लरी विकत घ्या, पण 4-5 घ्या. एका माणसाला पाणीची खूप नीड आहे इकडे खूप. कोणसा रिपोर्टिंग? हां 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 हां. जय जय शिवाजी. ऑलमोस्ट पोचलो. हा, एक तर झेंडा घेऊन येते. चला ऑलमोस्ट पोचलो आम्ही. आता बघू वरती जाऊन परत. गाइस ऑलमोस्ट पहुंच गए हैं. पोहोचलो. प्रोफेसर सांगत जा आता सर सगळं काय काय काय. एकदम राऊंड मध्ये बांधलेली. कोणी हल्ला करू नये, बरोबर? म्हणजे लाकडाचे तोंडके असतात, ते मागे येऊन तुम्ही धक्का दिल्यावर तो उघडू नये म्हणून हे राऊंड मध्ये बांधलेले. अच्छा ओके. आणि दगड कशी आहे. वाव. गाईज हे दरवाजे आता पण तसेच तसेच. बाई साहेब हे बघा. ट्री मारली गाईज. दुर्बीण आहे ना. ये दूरबीन था पहले. ये हिल रहा है. हाँ, हिलता है ये इधर लॉक है. अच्छा उधर से. असं कुंडे तिकडं आहे ना दूरबीन. चला हे बघा इथे हॉल आहे, तिथून बघायचे लोक. हे हम दोन लहान आहे 12 वर्षाचा. अयं दुर्लंघ्य अयं उत्तुंग हिंदू शक्तिभूत शिवनृपनिर्मित दुर्गराज राय दुर्ग विराजते. सूर्यवंशी सिंगर इस हाल से हाल मिला. हो गया. तोंड बाहेर आलंय बघ. तोंड बाहेर आलंय ना. काहीच नाही तिथे बॅरिकेडच नाही. एखादा जर जोरात वाढ. गाईस अजून इथंच पोचलोय. अजून तिकडे जायचंय आणि तिकडे जायचंय टेकडीला. खूप दमलो खूप. अजून तिकडे चालायचं यार. तिथं पण सीड्या आहेत यार. काय पाऊस खरोबर काय काय तुझा पाऊस आला का काय आहे. काय तोच विचारता त्याला बोल. खालती बेसला असेल तर सरासर पाहिला आरामान. हा नाही पाहिला खरं कसं वाटतंय.
पेंग्विन. छोटा हत्ती काय, छोटा हत्ती. भावेशची कोण पण बघत असतील ते. भावेश कसा बसलाय बघा. भावेशची मम्मी बघा, हे बघा असं बसलाय. डेंजर सीन. दाखव ना खालचा, दाखव. वरतून व्ह्यू लय भारी आहे. फक्त सकाळचा आपण आला असतो ना, एकदम नाईस फिलिंग आली असते आपल्याला. एकदम भारी वाटलं असतं. चला लय दमली. अजून वरती जाऊन परत अजून किती चालायचं आहे यार, किती चालायचं आहे. पण इकडे एक मिनी गोष्ट नोटीस केली आहे. कुठून आपण वरतून अगर जे रस्ता बनवू तिथून पण आलो ना, तर कुठून ना कुठून रस्ते आहेच आहे खाली यायला. डेंजर आहेत पण आहे ना, कुठून पण येऊ शकतो. तिथे ते ह्याला काय बोलतात ते पॉइंटला, टकमक पॉइंटला पण तिथून पण आहे. तू बघ, मी तुला दाखवते मी त्या साईडला. चल तू, तिथून पण आहे. म्हणजे खाली अगर कोणी अगर उतरला ना, तर तिथून पण रस्ता खाली पूर्ण जायला. कुठून ना कुठून इथं रस्ता आहेच. म्हणजे खूप असं चालाकीने बनवलेलं आहे. चला, हालत बेकार. काय करायला लागलं. पोचलो. हा बराबर. गेट ऑफ इंडिया कोणाच्या घरी आहे एवढं. पाचला तर गड बंद होता. शिवराज्याभिषेक राजधानी रायगडावर बसली होती. त्यांच्याकडे आपले राजे काय स्वतःच बनवून वाट बघायची. तलाव भरला, हाती तलाव. ते बघ टकमक पॉइंट. टकमक पॉइंटला ना हे करायचे, म्हणजे गुन्हेगारांना सजा द्यायचं तिकडे. हां, पण शिवाजी महाराजांनी अजूनपर्यंत कोणालाच नाही तिकडून ढकललं. फक्त संभाजी महाराजांनी 9 लोकांना ढकललं असं म्हणजे बोललेत मला. आता 9 लोक आहेत का 1-2 लोक आहेत काय माहिती ना. आम्ही समाधीचे तर पाय पडलं, खूप मस्त. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? सगळे बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.